येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे। मागील वर्षी 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत। या वर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दीदी होणार आहेत आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा निर्णय आम्ही केलेला आहे। आणि ज्यावेळेस मी सांगतो की 50 लाख लखपती दीदी झाल्या, खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही, आम्ही फक्त ते श्रेय घेतो। या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दीदी झाल्या आहेत। आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत। आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे। आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे, त्या कोणावर अवलंबून असणार नाहीत। कारण आपण बघितलं, सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो, तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे। आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो, आम्ही अनेक महामंडळं तयार केली, सगळी महामंडळं चांगली काम करतायत, काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलंय, पण आमचा अनुभव असा आहे, बहुतांश काही महामंडळ ठरवलीत, बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी 50% त्यातले तरुण हे कर्ज परत करतात। पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं, मविममधनं किंवा वेगवेगळ्या संस्थातनं जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली, 100% कर्ज परत आली। एकही पैसा महिला बुडवत नाहीत। तर तो पैसा डबल कसा करायचा, तिप्पट कसा करायचा, त्यातनं अजून मोठं कसं आपण उभं करायचं, अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात। आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्राताई तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला, आता त्या संस्था आपल्या तयार झाल्या, आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं, आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सहकारी संस्थांना डेडिकेटेड काम हे मिळालंच पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आणि महाराष्ट्रात निघणाऱ्या कामांमध्ये या महिला संस्थाची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि त्यातनं आपल्या महिलांना उद्योगामध्ये, व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या, अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत, निवडणूक संपली की योजना बंद होतील। निवडणूक संपली, 1 महिना गेला, 2 महिने गेले, महिने गेले, मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। आणि 5 वर्षांनी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा 5 वर्ष, जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत। आणि 29ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात, तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाहीये। त्याच्यामुळे